नमस्कार. मी डॉक्टर दीप्ती. मनसा वेलनेसमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजकाल बऱ्याच जणांना आणि विशेष करून महिलांना टाचदुखीचा त्रास सुरू होतो. ते सकाळी झोपेतून उठलं की पाय जमिनीवर ठेवल्या ठेवल्या जोरात कळ जाते. तर थंडीच्या दिवसात विशेष करून जास्ती त्रास होतो. यासाठी काय काय आधी सोपे उपाय करता येतील म्हणजे घरच्या घरी ते आपण बघूया. अतिशय इफेक्टिव्ह उपाय आहेत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण याची काय काय कारणे आहेत ती थोडक्यात बघूयात. पहिलं महत्वाचं कारण आहे की ही स्पर्स डेव्हलप होतात. म्हणजे टाचेचं जे हाड असतं तर त्याच्यावर कॅल्शियम डिपॉझिट होतं आणि त्याच्यामुळे ते टोकदार प्रोट्रुजन तयार होतात. तर त्याच्यामुळे टाचदुखी सुरू होऊ शकते. दुसरं महत्वाचं कारण आहे वजन जास्ती असेल तर ओबेसिटीमुळे सतत त्या पायांवर भार येतो आणि त्याच्यामुळे टाचदुखी सुरू होऊ शकते. तिसरं महत्वाचं कारण आहे की बऱ्याच बायकांना हील्स सतत घालायची सवय असते किंवा फॅन्सी चपला असतात आणि त्या खूप कडक असतात त्यामुळे तिथे टोचत राहतं. त्यामुळे कुशनिंग प्रॉपर नसतं आणि कम्फर्टेबल शूज नसतात तर त्याच्यामुळे हा टाचदुखीचा त्रास सुरू होऊ शकतो. आणि चौथं महत्वाचं कारण आहे की जर तिथे ताण आला म्हणजे तुम्ही सतत रनिंग करताय, वॉकिंग करताय किंवा सतत उभं राहताय तर त्याच्यामुळे पण तिथे ताण येतो आणि त्यामुळे ही टाचदुखी सुरू होऊ शकते. बरं, आता पटकन याच्या उपायांकडे वळूयात. तर पहिला आणि अगदी महत्वाचा उपाय म्हणजे रोज रात्री झोपताना तुम्ही गरम पाण्यात पाय बुडवून ठेवायचे. गरम पाण्यामध्ये मीठ घालायचं आणि त्याच्यात पाय बुडवून ठेवायचे. पाणी व्यवस्थित थंड होईपर्यंत बुडवून ठेवायचे. अगदी जस्ट झोपता झोपता ह्या गोष्टी करायच्या. त्याच्यानंतर तुम्ही आलात बेडवर की मग काय करायचं तर पायाला म्हणजे तळव्याला नंतर त्या टाचेला व्यवस्थित मसाज करायचा. मसाजसाठी कुठलं तेल वापराल? तर धानवंत तेल चांगलं आहे, सहचरादी चांगलं आहे, नारायण तेल आहे आणि यातलं कुठलंही नसेल तर अगदी तिळाचं तेल पण चालू शकतं. तर व्यवस्थित कोमट अशा तेलाने मसाज करायचा आणि मग नंतर झोपायचं. सकाळी उठल्यावर अगेन म्हणजे पहिल्यांदा पाय जमिनीवर ठेवायच्या आधी परत हलकसं तेलाने मसाज करायचा. पण यावेळेला काळजी अशी घ्यायची की स्लीपर जवळच असल्या पाहिजेत. म्हणजे तुम्हाला लगेच चप्पल घालून उतरता येईल. अदरवाईज खूप तेल लागल्यामुळे घसरायची शक्यता असते. तर या 2 गोष्टी अगदी नियमित करायच्या. अदरवाईज पण थंडीच्या दिवसात किंवा एरवी पण स्लीपर्स म्हणजे ज्या थोड्याशा सॉफ्ट, कम्फर्टेबल असतील, अशा स्लीपर्स वापरणं हे नेहमी उपयुक्त असतं. याच जोडीने अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आपण कारण बघितलं, की फुटवेअरमुळे हा त्रास होतो. तर व्यवस्थित मऊ अशा चपला पाहिजेत. म्हणजे ज्या डॉक्टर्स चपला येतात किंवा कम्फर्टेबल कुशनिंगवाल्या, तर त्याच चपला नेहमी वापरायच्या. तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे वालुका पोट्टली म्हणजे गरम वाळूचा शेक. म्हणजे कपड्यामध्ये गरम वाळू भरायची आणि त्यांनी पोट्टलीनी छान असं शेकून घ्यायचं तळव्याला नंतर टाचेला पूर्णपणे. आणि परत थोडं थंड झालंय असं वाटलं की पुन्हा तव्यावर ते गरम करायचं आणि शेकून घ्यायचं. तर हे 3 उपाय केले तर याने बऱ्यापैकी फरक पडतो. हे बाह्य उपचार झाले. आता अदरवाईज आपण नेहमी बघतो की कॅल्शियम वाढवण्यासाठी तुमच्या डाएटचा रोल खूप महत्वाचा असतो. त्यामुळे कॅल्शियम वाढेल म्हणजे हाडांना बळकट येईल असे पदार्थ खायचे. ह्याच्यामध्ये तीळ आहेतच. एक चमचाभर तीळ रोज खात जा. म्हणजे बडीशेपमध्ये टाकून खाऊ शकता किंवा नुसते पण खाऊ शकता. तर तीळ आहेत, बदाम आहेत. तर असे कॅल्शियम वाढवणारे पदार्थ तुमच्या जेवणामध्ये ठेवा. तर एक साधारण महिनाभर हे उपाय करून बघा आणि मग मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला या उपायाने किती फरक पडला. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.